सकाळी उठल्या उठल्या बिटकॉइन शून्य झालं तर तुमचं हे खरंच शक्य आहे का का की लोकांना घाबरवण्यासाठी पसरवलेली अफवा? सो नमस्कार मंडळी, मी स्वाती ट्रेडर. आज आपण शोधणार आहोत सगळ्यांना घाबरवणाऱ्या प्रश्नाचं उत्तर की बिटकॉइन सारखे सारखे का पडत राहते, हे शून्य होणार आहे का आणि इन्व्हेस्टरने काय केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया. ट्रेडिंग म्हणजे जिद्द, ट्रेडिंग म्हणजे अभ्यास, इमोशन्स कंट्रोल, चालाक बुद्धी, कॉन्सन्ट्रेशन, शिका आणि कमवा. बिटकॉइन शून्यावर जाणार हे सगळ्या लोकांनी ठरवलेलेच आहे. त्याची कारण एक म्हणजेच की क्रॅश. 2022 मध्ये क्रॅश झाली आणि बिटकॉइन 69,000वरून 15,000वरती आलं आणि लोकांना वाटलं की बिटकॉइन आता संपलं. सेकंड, गव्हर्नमेंट रेग्युलेशन, देशांनी बनवलेले नियम, बॅन आणि अटी. आणि तिसरं म्हणजे क्रिप्टो इज इक्वल टू स्कॅम. असं तर लोकांनी ठरवलेलंच आहे, असं चित्र जे आहे ते सगळीकडे बनवलेलं आहे. सो या तीन गोष्टींमुळे बिटकॉइन शून्य होते की काय, ही भीती जी आहे ती सगळीकडे पसरलेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, बिटकॉइन शून्य होण्यासाठी 3 अशक्य गोष्टी शक्य होणे गरजेचे आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मायनिंग. संपूर्ण देशात मायनिंगच्या कंपन्या एकदम बंद होणे शक्य आहे का? दुसरं, सर्व एक्सचेंज एकाच दिवशी बंद पडणे. कॉइनबेस, इंडिया एक्सचेंज हे सर्व एकाच दिवशी बंद पडणे शक्य आहे का? हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देशाचा बिटकॉइन वरचा विश्वास उडणे. बिटकॉइनचा कम्युनिटीवर असलेला विश्वास हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे आणि तो ट्रस्ट उडणे अशक्य आहे. सो ह्या सगळ्या 3 गोष्टी पाहता बिटकॉइन शून्य होणे अशक्यच आहे. रियालिटी पाहता अजूनही मोठ्या कंपन्या बिटकॉइन बाय करत आहेत. ब्लॅक रॉक, मायक्रो स्ट्रॅटेजी, टेस्ला या जायंट्स कंपन्या ज्या आहेत त्या ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. कोणत्याही सरकारी बँक यावर अवलंबून नाहीये. इंडिपेंडेंट सिस्टम इज इक्वल टू व्हॅल्यू वाढते. शून्य होणार नाही, पण बिग क्रॅश जी आहे ती होऊ शकते. बिग क्रॅश पॉसिबल आहे. एकाच दिवशी 40 ते 50% घसरण होऊ शकते. एकाच दिवशी खूप जास्त व्होलॅटिलिटी बघायला मिळू शकते. म्हणजेच की 5% वाढ झाली तर दुसऱ्या दिवशी 10% घसरणही होऊ शकते. रेग्युलेशन बदलू शकतात, कधीही टॅक्स रेग्युलेशन्स चेंज होऊ शकतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणून बिटकॉइन सेफ नाही, पण कॅल्क्युलेटेड रिस्क नक्की आहे. मग तुम्ही म्हणाल नेमकं करायचं तरी काय? मग एक लक्षात ठेवा, ब्लाइंडली विश्वास करू नका. कधीही फोमोच्या आहारी जाऊन इन्व्हेस्टमेंट करू नका. व्हेरीफाईड एक्सचेंज वापरा, म्हणजेच की धोका टळण्यापासून तुम्ही वाचू शकता. रिस्क मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचं. मग काय कराल? स्टॉप लॉस, एंट्री एक्झिट प्लॅन हे सगळं जे आहे ते फॉलो करा. या सगळ्याचा अर्थ हाच की बिटकॉइन काही शून्यावर जाऊ शकत नाही, पण जो रिस्क उचलत नाही आणि जर तो ह्यामध्ये काम करत असेल तर मात्र तो नक्की शून्यात जाऊ शकतो. जर तुम्हाला मी दिलेली ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि आणखी तुम्हाला ह्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट सेक्शन्स मध्ये मला नक्की कळवा. आणि हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, माझ्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहेत. मी इथे कोणालाही कुठल्याही पद्धतीचं रिकमेंडेशन करत नाही. तुम्हाला जर कोणत्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर्सच्या मदतीने घ्यावी, ही विनंती. थँक्यू. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टरसाठी सुटेबल असेल असेच नाही. नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ॲडवायझरकडून सल्ला घ्या. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स, उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया, हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर आधारित आहेत. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एंडोर्स करते किंवा गॅरंटेड रिटर्न्स मिळतील याची हमी देते. काही दिलेले लिंक्स हे एफिलिएटेड लिंक्स असू शकतात, म्हणजे जर तुम्ही त्यावरून साइन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलिस्ट्रेटिव्ह आहेत. फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही. पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही. कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता.